यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 8 भगवद्गीता श्रवणाचे पुण्य. भक्तांनो, भगवद्गीता केवळ ग्रंथ नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे, मन शांत करणारे अमृत आहे, भगवान श्रीकृष्णांचे दिव्य दान आहे. विशेषतः अधिक मासात भगवद्गीता वाचन आणि श्रवण अत्यंत पुण्यदायी मानले जाते. आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत गीतेचे महत्त्व, श्रद्धेने श्रवण केल्याचे पुण्य, श्रीकृष्ण कृपेचा अद्भुत अनुभव. म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, भगवद्गीता श्रवणाचे महत्त्व काय आहे? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, भगवद्गीता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. जो भक्त श्रद्धेने गीता ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील अज्ञान दूर होते. पूर्वी एका गावात मोहन नावाचा गरीब गुराखी राहत होता. तो दिवसभर गायी चारत असे. त्याला शिक्षण नव्हते, ग्रंथ वाचता येत नव्हते, पण त्याच्या मनात भगवान श्रीकृष्णांप्रती अपार प्रेम होते. एक दिवस तो मंदिराजवळून जात होता. त्याला भगवद्गीतेचे पठण ऐकू आले. कर्मण्येवाधिकारस्ते. मोहन थांबला. त्याला संस्कृत समजत नव्हते, पण त्या शब्दातील दिव्य शांती त्याला जाणवत होती. त्या दिवसापासून मोहन रोज मंदिरात जाऊ लागला. तो शांतपणे गीतेचे श्रवण करत असे. लोक त्याची थट्टा करत, तुला काही समजत नाही, मग रोज का येतोस? मोहन हसून म्हणायचा, मला शब्द समजत नसतील, पण मनाला शांतता मिळते. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. मंदिरात रोज भगवद्गीतेचे विशेष पारायण सुरू झाले. मोहनने संकल्प केला, या संपूर्ण महिन्यात दररोज गीता श्रवण करीन. एक दिवस गीता श्रवण करताना मोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो मनापासून म्हणाला, हे कृष्णा, मला ज्ञान नसेल, पण तुमच्यावर प्रेम आहे. त्या क्षणी मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. भगवान श्रीकृष्णांचे सुंदर रूप क्षणभर त्याला दिसले. मोहन आनंदाने रडू लागला. त्याला अंतःकरणात आवाज ऐकू आला, हे भक्त, श्रद्धेने केलेले गीता श्रवण मला अत्यंत प्रिय आहे. त्या दिवसानंतर मोहनच्या जीवनात बदल झाला. पूर्वी तो नेहमी चिंतेत असायचा, पण आता त्याच्या मनात शांतता होती, चेहऱ्यावर आनंद होता, जीवनात सकारात्मकता आली होती. गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. गीता श्रवणाने त्याचे जीवन बदलले. भक्तांनो, भगवद्गीता आपल्याला शिकवते, कर्म करा, सत्याचा मार्ग स्वीकारा, संकटात धैर्य ठेवा, भगवानावर विश्वास ठेवा. अधिक मासात काय करावे? या पवित्र महिन्यात दररोज गीतेचा एक अध्याय वाचा, हरे कृष्ण जप करा, तुळशी पुढे दिवा लावा, श्रीकृष्णांची पूजा करा. जर तुम्हाला संपूर्ण गीता वाचता येत नसेल तरी चिंता करू नका. एक श्लोक, एक अध्याय किंवा फक्त श्रद्धेने श्रवण, हेही अत्यंत पुण्यदायी आहे. मंदिरातील संत म्हणाले, गीता म्हणजे जीवनाचा दीप आहे. जो मनुष्य गीतेचा मार्ग स्वीकारतो त्याच्या जीवनात अंधार राहत नाही. भक्तांनो, अधिक मासात भगवद्गीता श्रवण मन शुद्ध करते आणि जीवनाला योग्य दिशा देते. भगवान श्रीकृष्णाला मोठे यज्ञ नाही तर श्रद्धेने ऐकलेला एक श्लोकही प्रिय असतो.
सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. भक्तांनो, मोहनच्या जीवनात भगवद्गीतेमुळे आलेला बदल आपण ऐकला, पण पुढे घडलेली घटना संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली. मोहन रोज मंदिरात जाऊन गीतेचे श्रवण करू लागला. हळूहळू त्याच्या बोलण्यात नम्रता आली. पूर्वी तो लहान लहान गोष्टींवर रागवायचा, पण आता तो शांत झाला होता. गावातील लोक म्हणू लागले, मोहनच्या चेहऱ्यावर आता वेगळे तेज दिसते. एक दिवस मंदिरातील वृद्ध संतांनी गावकऱ्यांना सांगितले, भगवद्गीता म्हणजे जीवनाचा आरसा आहे. ती आपल्याला संकटात धैर्य, दुःखात संयम आणि जीवनात योग्य मार्ग दाखवते. संतांनी पुढे सांगितले, ज्याच्या घरात गीतेचे वाचन होते तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या गावात एक श्रीमंत व्यापारी होता, जो नेहमी पैशाच्या चिंतेत असायचा. त्याच्या घरात भांडणे होती, मनशांती नव्हती. एक दिवस तोही मंदिरात गीता श्रवणासाठी आला. योग कर्मसु कौशल्यम श्लोक ऐकताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवले, मी आयुष्यभर पैसा कमवला, पण मनशांती विसरलो. त्या दिवसापासून तो दररोज गीतेचा एक श्लोक वाचू लागला. हळूहळू त्याचा राग कमी झाला. घरातील वातावरण शांत झाले. मन प्रसन्न राहू लागले. भक्तांनो, भगवद्गीतेचा सर्वात मोठा संदेश आहे, कर्तव्य करत राहा आणि फळाची चिंता करू नका. जीवनात सुख येईल, दुःखही येईल, पण भगवानावर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहणे हाच गीतेचा खरा मार्ग आहे. अधिक मासातील विशेष साधना. या पवित्र महिन्यात रोज गीतेचा एक श्लोक वाचा. हरे कृष्ण नाम जप करा. संध्याकाळी दिवा लावा. श्रीकृष्णांचे ध्यान करा. गावातील काही मुले मोहनसोबत मंदिरात येऊ लागली. ते गीतेतील श्लोक ऐकून म्हणायचे, हे शब्द ऐकल्यावर मन शांत होते. हळूहळू संपूर्ण गावात भक्तीचे वातावरण निर्माण झाले. वृद्ध संत म्हणाले, जीवनात कितीही अंधार असला तरी गीतेचा प्रकाश मार्ग दाखवतो. भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जिवंत मार्गदर्शन आहे. भक्तांनो, अधिक मासात भगवद्गीता श्रवण हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. गीता मन शांत करते, आत्मविश्वास वाढवते आणि जीवनाला योग्य दिशा देते. भगवान श्रीकृष्णांना श्रद्धेने ऐकलेला एक श्लोकही प्रिय असतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 9, सत्संग आणि साधू संतांच्या सेवेमुळे मिळणारे पुण्य. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी राहा. जय श्रीकृष्ण.